आम्हाला लहानपणी आमचे आजोबा एक गोष्ट सांगायचे की एक गाडी म्हणजेच बैलगाडी ती चालत असताना त्या खालून एक कुत्रा चालायचा. मग त्या कुत्र्याला भ्रम असा झाला की हे बैलगाडी मीच चालवत आहे, म्हणजे हे दोन बैल जे गाडीला ओढत आहेत ते न ओढता ते काय चाललंय ते सगळं माझ्यामुळे चाललंय, असा हा भ्रम त्या श्वानाला होतो. बघा, तुम्हाला मी गोष्ट का सांगितली एवढी, कारण बघा काही कामाचं श्रेय कोण कधी लाटल काही भरोसा नाही. कार्य करतं एक जण, श्रेय जरा कोणीच लाटायचा प्रयत्न करतोय. आता काल एक संजय राऊतांचं म्हणजे भांडुपच्या 9च्या भोंग्याचं कालचं भाषण ऐकलं, आणि ते भाषण बघा त्यांचेच बंधू सुनील राऊत यांच्या प्रचारादरम्यान त्यांनी केलं होतं. आता एखाद्या वेळेस हिंदुत्वाचे गाणे गोडवे कुणी गावे, जैस बोले तैसा वागे त्यांचे वंदावे पाऊले. तसा बोलल तसं वागेल त्याचे आपण चरण वंदू, किंवा आपण त्यांना जास्त महत्व देऊ. त्यांना आपण खरंच बाबा तू एक इमानदार सच्चा प्रामाणिक एक व्यक्ती आहे, आपण त्याला असं बोलू शकतो. पण त्या ठिकाणी काही साहेबांना राऊत साहेबांनी असे ताशेरे ओढलेले आहेत तर ते राज ठाकरेवरती. आता राज ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे पुतणे. राज ठाकरेंचा कणखर स्वभाव, तो मराठी बाणा, आणि त्याने जे मुद्दे मांडलेले आहेत त्या विधानसभेला ते मुद्देही अतिशय हे लॉजिकल आहेत आणि खूप चांगले मुद्दे आहेत. काल बघा ध्रुव राठेने एक व्हिडिओ केला होता, त्या व्हिडिओमध्ये त्याने जे समस्या मांडल्या होत्या महाराष्ट्राच्या, त्या समस्या तंतोतंत ह्या राज ठाकरेंच्या भाषणामध्ये जुळून येतात. त्याच मागण्या, तीच आयडिओलॉजी हे राज ठाकरे साहेब सध्या मांडत आहेत. मग आता राज ठाकरे विषयी त्या ठिकाणी बोलता बोलता राऊतांची जीभ हे घसरली. आता राऊतांची जीभ हे नेहमीच घसरते, ते नवीन नाही. ते गोष्ट कोणती असो, ज्या ठिकाणी नाक नाही खुपसणार तो राऊत कसला. आता त्यामध्ये एक मला वाक्य खटकलं बघा. प्रथमतः तुम्हाला ते मी वाक्य सांगतो काय ते, की आम्ही राऊत आहे, तो ठाकरे असाल तर असाल. आता ठाकरे आणि मुंबई म्हटलं की प्रथमतः चेहरा आठवतो बाळासाहेब ठाकरेंचा. माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव सुद्धा घ्यायची कोणाची हिंमत नव्हती होत मुंबईमध्ये. आज त्याच ठाकरे अण्णावाला चॅलेंज कोणीतरी व्यक्ती करतोय, हे खरंच खूप आश्चर्याची गोष्ट आहे. ते म्हणजे ते स्वतः बोलतात की ह्या राऊतांना सुद्धा बाळासाहेबांनी घडवलंय. पण राऊत हे विसरलेत, ज्या बाळासाहेबांना ते तुम्हाला घडवलंय बाळासाहेबांनी, त्या बाळासाहेबांच्या भावाचा मुलगा म्हणजेच राज ठाकरे, त्या खानदानाचा वारिसदार आणि त्या नावाचा पण सच्चा वारिसदार. तुम्ही त्यांच्याविषयी गोष्टी बोलताय म्हणजे तुम्ही ठाकरेपेक्षा वरचढ आहात की काय, इथं असा पण प्रश्न या ठिकाणी येतो. आता या ठिकाणी अजून एक वाक्य बोलले होते बोलता बोलता बघा. राऊत ओघामध्ये काय बोलतात त्यांनाही कळत नाही. निष्ठा विकली म्हणजे हे आम्ही राऊताने निष्ठा विकली नाही, इमान विकलं नाही. आता इमान निष्ठा ह्या तुम्ही विकल्या नाहीत, बरोबर 100% तुमच्या मताशी आम्ही सहमत आहे. तुम्ही एकनिष्ठ उद्धव ठाकरेंशी आहात, तुम्ही एकनिष्ठ बाळासाहेबांशी नाही. तुम्ही एकनिष्ठ उद्धव ठाकरेंसोबत आहात, तुमचं इमान हे एकनिष्ठ उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहे. तुमचं इमान हे शिवसेनेशी आणि ठाकरे परिवारांशी, बाळासाहेब ठाकरेंशी एकमत किंवा एकरूप नाही. तुम्हाला हे पुढे कळून जाईल, त्याविषयी आपण बोलणार आहोतच. आता उद्धव साहेबांचा सध्या संघर्ष चालू आहे, त्यांनी हे पण वाक्यामध्ये बोललं होतं बोलता बोलता. आता उद्धव साहेबांचा संघर्ष कुठला चालू आहे हे मला तर कळलं नाही. आता माझ्या मते तर उद्धव साहेबांचा संघर्ष हा चालू असेल. आता आपण हिंदू मत डावलून आपण आता काँग्रेसच्या पंक्तीमध्ये जाऊन बसलोय. आता जाऊन हिरव्या दाड्या कशा कुरवाळायच्या आणि त्यांना खुश कसं करायचं याकडे त्यांचा संघर्ष असावा. कारण यांच्यावरतीच त्यांचा विश्वास नाही म्हणून त्यांनी 17 मुद्द्याचं एक पत्रक काढलेलं आहे वनिमा बोर्डानं. कारण हे ते काढायचा गरज काय माहितीये का, कारण राष्ट्रवादी मुळात त्या विचाराचे आहे, काँग्रेस त्या विचाराचा आहे, पण त्यांचा सुद्धा ठाकरेवरती विश्वास काही नाही. त्यामुळे त्यांनी ते काढलेलं आहे पत्रक 18-17 मुद्द्यांचं, ते यांच्यामुळे काढलेलं आहे. आणि ते आता यांना दाखवायचंय
हा दाखवायला फक्त एकच मुद्दा आहे, त्यांना हिंदूला वाईट बोललं पाहिजे, तरी हिंदुत्वाचे ताशेरे ओढले पाहिजे, त्यावेळेस ते मुस्लिमांचे गुरु होतील, ते त्यांचेच आधारकर्ते होतील, त्यांचे सम्राट होतील. मग ते होण्यासाठी यांना संघर्ष करावा लागत आहे. यातून उद्धव साहेबांविषयी असं बोललं असावं राऊतांनी. आता पुढला विषय होता तो म्हणजे, हे तर गोष्ट नॉर्मलच आहे, पाठीत खंजर खुपसणे, ठाकरेपेक्षा राऊत बरे, हे काही नवीन नाही. उद्धव साहेबांपेक्षा राऊत बरे आहेतच, कारण प्रत्येक निर्णय हे राऊतच घेतात. उद्धव साहेब तर फक्त मान हलवतात. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा असावा हे राऊत सांगतात, कोण काय करावं हे राऊत सांगतात, कुठल्या सभेला म्हणा किंवा कुठल्या निर्णयाला ते जातात. फक्त उद्धव साहेबांचा ते परिपूर्ण असा एक निष्ठा ठेवलेला कार्यकर्ता म्हणून वागत आहे. आता ह्या व्हिडिओ करायचं कारण काय, ही जे शिवसेना ते म्हणतात वारंवार बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, गद्दार ह्या गोष्टी असतील. तुम्हाला मी सांगू इच्छितो, बाळासाहेबांनी एक स्वप्न पाहिलं होतं शिवसेनेचं, त्यांनी स्वप्न साकारही केलं. आणि बाळासाहेबांनी शिवसेना, बाळासाहेबांची हे बघा एक तुरा होता, तो म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणामधला शिवसेना, मुंबई एक गड बाळासाहेब ठाकरे यांचा. आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राचं राजकारणाची चर्चा ही मातोश्रीमधून चालायची, सर्व सूत्र हे त्यातून हालायचे मातोश्रीमधून. आज त्या मातोश्रीची अवस्था काय झाली, आणि त्यामध्येच आपल्याला जो मुद्दा सांगायचा आहे ते म्हणजे निष्ठाचा. हे निष्ठा हे राज ठाकरेंची मी मानतो, कारण जो वारसा, जो विचाराचा वारसा लाभलेला आहे, त्या वारसा तरी घेऊन तर ते कुणाच्याही तरी जाऊन मांडीला मांडी लावून बसले असते, त्यांची आज कमीत कमी 2-3 त्यांचे मंत्री असले असते. बरोबर आहे, कारण बघा जे आपले रामदास आठवले आहेत त्यांचा एकही उमेदवार निवडून येत नाही, पण ते मंत्री असतात. अशा वेळेस महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये जर राज ठाकरे साहेबांनी त्यांनी साथ दिली असती, त्यावेळेस त्यांचे 2-3 मंत्री हे आरामशीर असले असते. मुळात काय, मुळात हाच इश्यू आहे, कारण तो माणूस समोर वाकत नाही आणि तो आपल्या वाक्यावरती, मुद्द्यावरती ठाम असतो. ते मुद्दे कोणतेही घेऊ द्या, ते मुद्दे शेवटपर्यंत घेऊन जाण्यास त्यांचा वाटा हा सिंहाचा असतो. कारण प्रत्येक मनसे कार्यकर्ता हा दमून आहे राज ठाकरेंच्या पुढे. कारण जर एखादी गोष्ट तुम्ही काय करायचा प्रयत्न केला तर ती साहेबांना कळाली तर त्याचा परिपूर्ण साहेब हे समाचार घेतात, हे त्यांनाही माहित आहे. मग एकनिष्ठपणा, हिंदुत्व, निष्ठा, खरा वारसा हा शिंदेंनी आणि राज ठाकरेंनी पेललेला आहे. ते तुम्हाला बोलायचा कुठलाही आता अधिकार राहिला नाही. ज्या काँग्रेसची वैर हे बाळासाहेबांचं वारंपरिक आणि वैचारिक वैर होतं, ते तुम्ही सगळं सोडून मांडीला जाऊन मांडी लावून बसला. आणि यावरती प्रियंका गांधी काल शिर्डीमध्ये बोलताना बोलून गेल्या की आम्ही बाळासाहेबांचं नाव घेतो, पण त्यावेळेस त्यांना हे गोष्ट नाही कळली की आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की हिंदू हृदय सम्राट तुम्ही असं नाव घ्या. त्यावर ते बोलणार नाहीत, कारण त्याने जर हिंदू हृदय सम्राट बोललं त्यावेळेस मुस्लिमांचे वोटही मिळणार नाही. हा त्यांचा मुद्दा आहे, त्यांचा वैयक्तिक हा गोष्ट आहे. बघा आता तुम्हाला एक मी व्हिडिओ दाखवतो. पोपट, सुपारीबाज, सन्माननीय राज ठाकरे येऊन गेले असं कळलं मला 2 वेळा. बोलले कोणावर तर राऊतांवर. ही निष्ठावंतांची ताकद आहे आणि त्या मोदीचे आपण पाय चाटताय. त्यांचं असं म्हणणं आहे मी ठाकरे आहे, मग आम्ही राऊत आहोत. दिल्लीचे बूट चाटू नका, फडणवीसची पालखी वाहू नका. काय अरे, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहोत. बघितलं असेल, आता व्हिडिओ बघून हसावं की रडावं असा प्रश्न पडतोय. पोपट, सुपारीबाज तरी पूर्वीपासून त्याला बोलत आलेले आहेतच. पण राज ठाकरेने बोलले होते की तो एक हा नाही का तो भिकारडा संपादक सामनाचा, हे गोष्ट बोलले असावे त्यानंतर. पण त्या उद्देशून बघा राऊत बोलले होते. राऊत म्हणतात हा पोपट आहे, हा सुपारीबाज आहे, हा इथं आला होता का. आणि त्यांनी एक गोष्ट बोललं की ठाकरे हे दिल्लीला जातात मोदींचे आणि शहाचे पाय चाटायला. काही दिवसापूर्वी तुम्ही आणि ठाकरे दोघं गेला होता मुंबईला सोनिया गांधीकडे. तुम्ही त्या ठिकाणी कशा करता गेला होतात, हा सरळ आणि साधा प्रश्न आहे. राज ठाकरेकडे कुठलंही संवैधानिक पद नाही, त्यांचा कुठेही काही संबंध नाही गोष्टीची. त्यांनी फक्त त्यांना पाठिंबा दिला होता, ते पण निस्वार्थी आणि बिनशर्त. त्यात फक्त एक उद्देश होता, तो म्हणजे हिंदुत्व. पण ज्यावेळेस तुम्ही दिल्लीला गेला होतात त्यावेळेस
ठाकरेंना तुम्ही त्यावेळेस जाऊन तुम्ही काय चाटलात सोनिया गांधीचे तर तुम्ही स्पष्ट त्या ठिकाणी सांगा. तर बिनबुडाच्या काहीतरी गोष्टी बोलायच्या आणि म्हणून बोलायच्या हे बोलणं बंद करा. कारण जनता ही ज्ञान झाल्या जिथं कळायला लागले की कोण कसा गेम फिरवतंय, कोण नेमकं काय करतंय. तुम्ही फक्त राजकारण करत आहात, तुम्ही फक्त सत्तेला हापा पडलेले लोक आहात. तुम्हाला सत्ता पाहिजे, तुम्हाला पद पाहिजे, तुम्हाला सीएमची खुर्ची पाहिजे. तुम्ही हिंदुत्व टांगलेले खुंटीला ते तुम्हाला तुमची जागा नक्कीच दाखवून देते. तुमचं एकूणच ह्या क्लिपविषयी आणि ह्या माणसाविषयी मत काय नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, जय भीम, जय शिवराय.